नमस्कार मंडळी, मी प्रियंका पाटील, टेक तडका 24/7 वरून. आज आपल्याकडे एक अशी बातमी आहे जी ऐकून तुम्ही थक्क व्हाल. म्हणजे तुम्ही ज्या एनएसओ ग्रुपबद्दल ऐकलं असेलच, तोच ग्रुप ज्याचं पेगासस स्पायवेअर खूप चर्चेत होतं, तर यांच्यासोबत काहीतरी मोठं घडलंय. तर झालंय असं की एका अमेरिकन इन्व्हेस्टमेंट ग्रुपने एनएसओ ग्रुपमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे, $10 कोटी. आणि सध्या तरी असं दिसतंय की त्यांना कंपनीचा कंट्रोलिंग ओनरशिप मिळाला आहे. हे कन्फर्म केलंय एनएसओच्या एका स्पोक्सपर्सनने. खरं तर हॉलिवूड प्रोड्युसर रॉबर्ट सिमॉन्स यांचं नावसुद्धा या डीलमध्ये समोर येतंय. म्हणजे विचार करा, टेक कंपनी आणि हॉलिवूड एकत्र. वा! पण थांबा, अजून एक गंमत आहे. एनएसओचं म्हणणं आहे की जरी ही गुंतवणूक अमेरिकेकडून झाली असली तरी कंपनीचं हेडक्वार्टर आणि बाकीचं सगळं काम ISRLमध्येच राहील. म्हणजे इस्रायली रेग्युलेशन आणि कंट्रोलमध्येच कंपनी काम करेल. IL. आता हा ग्रुप तसा कॉन्ट्रोव्हर्सीमध्ये खूप राहिला आहे. जर्नलिस्ट्स, ॲक्टिव्हिस्ट्स यांच्यावर पाळत ठेवण्यासाठी एनएसओच्या स्पायवेअरचा वापर झाल्याचे आरोप झाले आहेत. आणि आता तर अमेरिकेतल्या एका थिंक टँकने, सिटिझन लॅबने या डीलवर चिंता व्यक्त केली आहे. त्यांचं म्हणणं आहे की एनएसओ अमेरिकन इंटरेस्टचा विरोधात गेला आहे आणि अमेरिकन ऑफिशियल्सनाही टार्गेट केलं गेलं होतं. मग अशा कंपनीवर विश्वास कसा ठेवायचा? एनएसओ ग्रुपची मालकी याआधी पण कुणाकडे तरी गेली आहे. 2014 मध्ये एका US प्रायव्हेट इक्विटी फर्मने खरेदी केली होती. मग 2019 मध्ये पुन्हा इस्रायली लोकांनी कंट्रोल घेतला. आणि आता पुन्हा अमेरिकन गुंतवणूक. एकंदरीत ही खूप इंटरेस्टिंग डील आहे. अमेरिकन गुंतवणूक, इस्रायली टेक आणि लोकांची प्रायव्हसी या सगळ्याचा काय परिणाम होणार हे बघणं महत्त्वाचं ठरेल. तुम्हाला काय वाटतं याबद्दल? कमेंट्समध्ये नक्की सांगा. वाव! आणि हो, टेक तडका 24/7 ला सबस्क्राईब करायला विसरू नका लेटेस्ट टेक अपडेट्ससाठी. रो